माझं भाषणाला उभं राहायचं ठिकाणवरती यायचं आहे आणि काही लोकांवर जबाबदारी टाकली की लक्ष द्या जिथं जिथं मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी जिथं जिथं अडचणी तिथं आपण उभं राहावं. परंतु तेवढ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील युवा पुढारी काही सक्रिय राहिले नाही. ज्या पद्धतीनं करायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, कुणी दिलं नाही. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांवर नाराज आहे. परंतु एक चांगली गोष्ट आहे, आता आपण आमच्या सगळ्यांचे सत्कार केले, त्या दोघींचे सत्कार केले. दोघेही इंजिनियर झाले. एक पायमानदार खात्यात लागली आणि एक एबीसीडी डिपार्टमेंट. आता तुम्हाला इथून पुढं काही सांगतच नाही. तुम्ही आयुष्यभर तिकडं सांगतो सगळ्या महिलांना. जास्तीत जास्त महिलांनी मुलींना शिकवावं. जिथं जिथं अडचणी तिथं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे मोठे मोठे कुटुंब मागवतो. कारण यांना सांगून सुद्धा समजत नाही.